अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच जणांना ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगवर जाग येत असते। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 3:30 ते 5:30-6 पर्यंतचा जो टाईम असतो तर तो खूप छान ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असतो। या टायमामध्ये प्रत्यक्ष देव आपली जी काही आपण सेवा करतो, जी काही आपण पूजापाठ करतो तर ते देवापर्यंत पोहोचते आणि देव ती आपली पूजा ते सर्व काही पाहत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। कारण त्या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला आपली जी केलेली सेवा आहे ती देवांपर्यंत पोहोचतीच। तर ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जर तुम्हाला जाग येत असेल तर हे खूप शुभ संकेत असे असतात आणि शुभ संकेतच आहेत। कारण ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगवर सकाळी उठल्यानंतर जी काही आपण पूजापाठ करतो, जी काही सेवा करतो तर बघा, त्याच्याने आपलं मन हे दिवसभर प्रसन्न, आनंदी आणि समाधानी राहतं। तर या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला तुम्ही जर उठला, तुम्हाला जाग जर आली तर तुम्हाला अशी एक सेवा करायची आहे। ही सेवा खूप प्रभावशाली आहे। सेवा तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे, बघा आता आपल्या बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, इच्छा असतात की तुम्हाला वाटतं की माझी मनासारखी नोकरी लागावी, माझ्या मनासारखं मला घर भेटावं किंवा मला जे काही मनात आपले जे काही इच्छा आहे, स्वप्न आहे, मग ते स्वतःचं घर होण्याचं असो, स्वतःची गाडी घेण्याचं असो किंवा बरेच काही स्वतःचं नवीन जीवन सुरू करण्यासाठी योग्य जीवनसाथी हवा असेल, अशा बऱ्याचशा आपल्या मनामध्ये इच्छा असतात। मग त्या जर इच्छा तुम्हाला पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही ही जी आजची मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्ही आवर्जून करा। बघा, ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगमध्ये आपल्याला 3 ते 4 अशा दरम्यान जाग येते त्यावेळेस तुम्हाला तुमची जी काही मनातील इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला 3 वेळेस म्हणायची आहे। उठल्यानंतर बघा, तुम्ही बेडवर असो किंवा खाली चटईवर असो किंवा अंथरुणावर असो तिथंच तुम्हाला हात जोडून श्री स्वामी समर्थ नामस्मरण घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही 3 वेळेस बोलायची आहे आणि स्वामी महाराजांना तुमची इच्छाही सांगायची आहे। आणि नंतर मग तुम्ही स्वामींचं नामस्मरण थोड्या वेळेस करायचं। स्वामींचंच काय, ज्या तुम्ही देवाला, ज्या कोणतं दैवत तुम्ही आहे तुमचं, ज्या देवाला तुम्ही मानतात तर त्या देवाचं नाव घेऊन तुम्हाला त्या देवाचं सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगवर तुम्हाला त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे। जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी आणि जे काही तुमचं संकट आलेलं आहे ते संकट टळावं। बघा, ही जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान असा येईल। कारण आपली जी काही इच्छा आहे ती जर आपली स्वतःची इच्छा आपण जर लगातार सतत आपण ती इच्छा आपली स्मरण केली की मला हे हवं आहे, मला हे मिळेल किंवा मला हे स्वामी महाराज माझी ही इच्छा आहे, मला हे द्या, तुमच्या कृपेने हे मला मिळावं, असं जर तुम्ही ती सतत इच्छा जर बोलली तर ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होते, म्हणजे होतेच। आणि त्याचबरोबर सकाळची जी काही तुम्ही गोष्ट असो, सकाळची जी आपण सकाळी दिवसाची सुरुवात जर या देवाच्या नामस्मरणाने जर केली तर तुमचा दिवसभर हा खूप छान जाणार आहे। आणि दिवसाची सुरुवातच जर स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने झाली तर तुमचा दिवस खूप चांगला आणि आनंदी आणि समाधानी जाणार आहे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला या टायमिंगला जाग येते त्यावेळेस आवर्जून तुम्ही नामस्मरण करा। कोणत्याही देवाचं, स्वामी महाराजांचं करा, कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा, पण आवर्जून ही सेवा तुम्ही नक्की करायची। आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, जे काही घरी गुरुचरित्र पारायण करतात, स्वामीचरित्र पारायण करतात तर ते सुद्धा ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठून करत असतात। का
तर ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला सेवा केलेली खूप चांगली असते. त्यावेळेस सर्व काही वातावरण शांत एकदम असतं. अवताभोवती काही गोंधळ नसतो, गडबड नसतो, सर्व काही शांत एकदम. आणि आपण जे काही सेवा करतो तर त्या सेवेवर आपलं मन हे एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित मन हे आपलं स्थिर राहत असतं. त्या सेवेमध्ये आपलं मन हे चलबिचल होत नाही. ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला सेवा केली आणि ही सेवा प्रत्यक्ष आपले देवी देवता ही सेवा आपल्याकडून करून घेतात. आणि आपल्याला या टायमिंगला पृथ्वीवर हे आपले देव येत असतात असं मानलं जातं आणि आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. तर ही सेवा तुम्ही कोणतीही सेवा करा, पण ती ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगवर केलेली सेवा ही खरंच खूप चांगली आणि प्रभावी असते. कारण या टायमिंगपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होत असते. त्याच्यामुळे आवर्जून ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला तुम्हाला जाग आली तर 3 वेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही तुमच्या देवाला सांगायची आहे आणि देवाचं नामस्मरण करायचं आहे. 21 वेळेस करा, 11 वेळेस करा किंवा 51 वेळेस करा किंवा 1 माळी स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि बघा याचा छान असा रिझल्ट तुम्हाला येईल आणि तुम्हाला या सेवेने खूप छान अशी प्रचितीही येईल. तुम्ही ही सेवा 21 दिवसाची सुद्धा करू शकतात. तर ही सेवा तुम्ही आवर्जून 21 दिवसाची करून पहा. ज्यावेळेस दररोज जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठून तुमच्या मनातील इच्छा जर स्वामी महाराजांना सांगितली आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तर ही सेवा जर तुम्ही 21 दिवस लगातार केली तर याचा छान असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण याची छान अशी प्रचिती बऱ्याच जणांना आलेली आहे. सकाळीसुद्धा ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठल्यावरसुद्धा या मंत्राचा मंत्रोच्चार जर केला तर खूप प्रभावी असणार आहे. त्याचबरोबर झोपण्यापूर्वीही तुम्ही या मंत्राचा मंत्रोच्चार जर केला तर तोही अतिउत्तम असणार आहे. तर अशा प्रकारच्या जर तुम्ही सेवा करून पाहिल्या तर तुम्हाला याचा लवकरच रिझल्ट मिळून येईल. तर अशी होती आजची छोटीशी आणि एकदम प्रभावी अशी स्वामी महाराजांची सेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.